कसे आहात? तर आज मी महाशिवरात्री 2026ची 15 तारखेची महाशिवरात्री आहे. तर आज मी स्पेशल फूड उपवासाचा बनवणार आहे. तर आज बघा इथं माझी मम्मी आहे, ही बघू शकता. तर आज आम्ही फूड बनवणार आहे. तर आजचा ब्लॉग आमचा उपवासाचा स्पेशल फूड ब्लॉग असणार आहे. ही बघा, ही माझी आई आणि हा मी. तर आज आम्ही बटाटी घेतली आहे, बघू शकता. तर आज आम्ही बनवणार आहे. तर बघू शकता तुम्ही रेसिपी. तर ही बटाटी उकडल्यावर आपण परत बघू. आता परत माझी मम्मी हे बनवणार आहे. मम्मी तू हे काय करतेस? हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि आता आम्ही छानपैकी पुऱ्या करते राजगिऱ्याच्या उपवासाच्या. वाव, अप्रतिम. तर आज आम्ही पुऱ्या बनवणार आहोत राजगिऱ्याच्या. तर पुऱ्यांचं बघू कसं बनवतात ते. हाय, 5 मिनिटांनी भेटूया. तर थोडासा टाइमपास करतो. तर बघूया उपवासाला मम्मीने मला नाश्त्याला काय बनवलेलं आहे. तर उपवासाला मला हे बनवलेलं आहे मम्मीने. आणि ह्याच्यातून शेंगदाणे आहेत भरपूर सारे. आणि हे काय आहे मम्मी? कणफणी आहेत. ही कोणफळी आहे, रताळा आहे, शेंगदाणे आहेत, हा आहे, खजूर आहे, भरपूर सारे आहे. चिकू आहे, कलिंगड आहे ओ वाव. आणि वेफर सुद्धा आहे. तोपर्यंत तू मजा घे, मी पुढचं काम करते. तर आता मम्मी इथं पुऱ्या लाटते. तर मम्मीचं एक पुरीचं लाटून झालेलं आहे, मम्मी दुसरं लाटते. आणि तोपर्यंत बघू शकता इथं शेंगदाणे भाजले आहेत, इथं पीठ आहे आणि इथं बटाटे उकडून झालेले आहेत. आणि इथं मम्मीने आता एक पुरी टाकलेली आहे. तर हे बघू शकता. आणि अजून भरपूर सारं आहे. तोपर्यंत आम्ही सगळ्या पुऱ्या लाटून भेटतो. आता मला मम्मीने बटाटी सोलायला लावलेली आहेत. हे बघू शकता, मम्मीने मला भरपूर कामाला लावलेलं आहे. तर मम्मी तिथं पुऱ्या लाटते. माझे लाटून झालेले आहेत आणि पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत. बघू शकता अशा अप्रतिम फुललेल्या आहेत. आणि तिथं अजून तळलेल्या आहेत. फक्त एकच पुरी राहिली आहे. आणि माझी आजी आता इथं हे शेंगदाणे सोलत आहे. आणि मला मम्मीने कामाला लावले आहे बटाटे सोलायला. मी पूर्ण बटाटी सोलतो आणि मग भेटतो तुम्हाला. बटाटी सोलून झाली का? आणि हा कोण? हा ह्याचा फ्रेंड आलाय. हा पण बटाटी सोलतोय का? महाशिवरात्री खूपच जोरात चालू आहे. तेव्हा मुन्ना भाई फटाफट फास्ट करा, मला खूप भूक लागली आहे. तर आता इथं पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर आता मम्मी इथं काय बनवते? मम्मी छानशी बटाट्याची भाजी बनवते. आपण जिरं टाकलेलं आहे आणि आता आपण मिरची टाकते. मस्तपैकी फ्राय करते. तर आता मम्मी बटाट्याची भाजी बनवत आहे. मी माझ्या मित्राला बटाटे सोलायला कामं लावले आहे. आणि इथं मम्मी भाजी बनवत आहे. तर मी थोडासा टाइमपास करतो. मला टाइमपास करायला भरपूर आवडतो. तर आता याचा मम्मीने भाजी करायला घेतली. अरे मम्मी ते त्या भाजला अजून तू कशाला त्यांना मारते? ते क्यों उनकी जान के पीछे पड़े हो मम्मी? पोटैटो मत पड़ो. पोटैटो की जान चली गई. अपने पोटैटो के ऊपर डालने वाली दाल का कूट, शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. अशा प्रकारे अप्रतिम भाजी तयार होत आहे. आणि मी माझा मित्र टाइमपास करतोय. तर मम्मी माझी मदत करते आणि आजी पण इथं वेफर्स काढते. बघू शकता. नैवेद्य काढते. हा सॉरी, नैवेद्य काढते. बाय मिस्टेक. तर माझी आजी इथं नैवेद्य काढते. तर आम्ही दोघं बाहेर जाऊन काहीतरी उलाढाल्या करतो. चला बाय. तर बघू शकता आमची मांजरबाई फुटलेली आहे. आम्ही हिला आता पळवतो बघा कसं.
येतात चल. हे बघा पळाली. हा आमचा तुळशीचा झाड आणि हा माझा मित्र. तर आता आम्ही घरात जाऊ आणि बघू कसा चाललाय आमचा डेलीचा ब्लॉग. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आई आमची एंट्रन्स किचनची. तर आई कलिंगड कापून नाही तर पुऱ्या टाकल्या आहेत, वेफर्स टाकले आहेत, दही टाकली आहे आणि काजू टाकले आहेत. आणि इथं मम्मी पुऱ्या, वेफर्स, बटाट्याची भाजी आणि काजू म्हणजे असे वेगवेगळे 2 नैवेद्य बनलेले आहेत. तर आता बघूया पुढच्या 2 मिनिटात. आता ह्याचं मटर करते. अरे बाबा बिचारायची जानच केली. आता बाबा तुम्ही बघू शकता मी आता कलिंगड कापते, बिचाऱ्याला मारून टाकतेय. तर बघू शकता हा असा कलिंगड कापलेला आहे मम्मीने. वाव क्या बात आहे. लाल लाल मस्त कलिंगड. त्याचा जीव घेतला, त्याचा रक्त बाहेर आला लाल लाल. बघू शकता. आणि इथं मम्मी हे कापतेय आणि हा माझा मित्र काय करतोय. हा भरपूर मोठा नारुतोचा फॅन आहे. पंखावरचा फिरणारा पंखा आहे. हा बघू शकता लाल लाल कलिंगड. हा नैवेद्यासाठी काढलेला आहे, आमच्यासाठी नाही, देवासाठी. तर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो ह्याबद्दल की महाशिवरात्री कशासाठी बनवली जाते. तुम्ही हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. बघू शकता तर विविध प्रकाराचं महाशिवरात्रीला बघायला भेटतं. आणि जो मी मगाशी क्वेश्चन विचारलेला की महाशिवरात्री भेटणार असेल ना मानसला, तर मानसला रोज महाशिवरात्री हवी असेल. Yes. हा. मग तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि कमेंट मध्ये सांगा की आमचा फराळ तुम्हाला कसा वाटला. आणि बघू शकता तर मी मगाशी बाय मिस्टेकली तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला की महाशिवरात्री कशासाठी बनवली जाते. तर ते चुकीचं होतं की असं विचारायचं होतं मला की महाशिवरात्री अशी साजरी का केली असते, साजरी का केली जाते आणि हे उपवास का केले जाते. तर हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये